राष्ट्रीय पातळीवरील विज्ञान विषयतज्ञ प्राध्यापक वीरेंद्र गायकवाड। आज 26 जानेवारी 2026। आपण नेमकी 26 जानेवारी आपण का साजरी करतो त्याबद्दल आपण डिटेलमध्ये आज आपण माहिती बघणार आहोत। मित्रांनो, 26 जानेवारी हा आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो। मला असे आढळून आले की बऱ्याच जणांना 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी यामधील फरक माहित नाही। हजारो स्वातंत्र्य सेनानी, देशभक्त, क्रांतीवीर हे आपल्या भारत देशासाठी शहीद झाले होते। त्यांचे एकच स्वप्न होते की भारताची पुढची पिढी ही स्वतंत्र देशामध्ये जन्माला यावी। मला आजच्या व्हिडिओमध्ये असं सांगायचं आहे की आपण 26 जानेवारी का साजरी करतो त्याबद्दल सांगणार आहे। मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या देशावरती कित्येक वर्ष ब्रिटिशांनी राज्य केले आणि आपला देश हा स्वतंत्र व्हावा म्हणून हजारो जणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली। ज्यावेळेस ब्रिटिशांनी त्यांनी आपले कायदे देशामध्ये लागू केले, त्यांचा कायद्याचा जो कोणी विरोध करेल त्यांच्यावरती ते अत्याचार करत। 13 एप्रिल 1919 साली ज्यावेळेस जालियनवाला बागची हृदय पिळवून टाकणारी घटना घडली, त्यावेळेस भगतसिंग, उधमसिंग, सुखदेव, राजगुरू आणि असे बरेच क्रांतिकारक निर्माण झाले। कारण ही घटना एवढी वाईट होती की जनरल डायरच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांनी लहान मुलांना, वृद्ध, स्त्रिया अशा हजारो लोकांना मारून टाकलं होतं। या घटनेनंतर सगळ्या भारतीय हृदयामध्ये स्वातंत्र्याची आग धगधगू लागली आणि प्रत्येक जण भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान द्यायला तयार होता। नंतर 26 जानेवारी 1930 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसने ब्रिटिशांकडील पूर्ण स्वराज्याची मागणी केली आणि त्यावेळेस त्यांनी लाहोरमध्ये रावी नदीच्या किनारी तिरंगा फडकवला। हा दिवस संपूर्ण भारतामध्ये स्वातंत्र्य दिनासारखा साजरा करण्यात आला। यानंतर ब्रिटिशांची मनमानी आणि दुसरी महायुद्ध यामुळे भारताला स्वातंत्र्यासाठी जास्त काळ आणि लढा द्यावा लागला आणि अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले। भारत स्वतंत्र जरी झाला होता तरी सुद्धा भारताकडे स्वतःचे वेगळे संविधान नव्हते। मित्रांनो, एक छोटी संस्था जरी चालवायची झाली तर त्यासाठी संस्थेला आपल्याला नियम बनवावे लागतात। पण आपला हा भारत देश हा एवढा मोठा आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळे राज्य आहेत, ते चालवण्यासाठी आपल्याला काही नियम बनवावे लागणार होते। म्हणून हे संविधान, ज्याला आपण इंग्रजीमध्ये कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतो, हे बनवण्यासाठी 28 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीची स्थापना करण्यात आली। 4 नोव्हेंबर 1947 रोजी समितीने आपला पहिला मसुदा सादर केला आणि विधानसभेमध्ये 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस अनेक सत्रांमध्ये या संविधानावरती चर्चा आणि सुधारणा होत राहिल्या। हे सत्र जनतेसाठी खुले होते। स्वातंत्र्याच्या मागणीसोबतच स्वातंत्र्याची मागणी सुद्धा ब्रिटिशांनी मान्य केली आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे संविधान तयार झाले। पण ते अंमलात कधीपासून आणायचे यावर देखील त्यांची चर्चा झाली आणि त्यांच्या मनात 26 जानेवारी ही तारीख आली, कारण पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 26 जानेवारी 1930 रोजी लाहोरमध्ये रावी नदीच्या किनारी तिरंगा फडकावला होता आणि पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती। 24 जानेवारी 1950 रोजी विधानसभेच्या 308 सदस्यांनी हा मसुदा मान्य केला आणि या संविधानाच्या 2 हस्तलिखित प्रती काढल्या आणि एक पहिली होती हिंदीमध्ये, दुसरी होती इंग्रजीमध्ये। 2 दिवसांनी 26 जानेवारी 1950 रोजी संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली आणि भारत हे स्वतंत्र गणराज्य बनले।